नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शाळांसाठी व शिक्षकांसाठी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया कशी राहील या संदर्भात या व्हिडिओ सविस्तर मार्गदर्शन केले आहे। नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला आहे त्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये जिल्हा अंतर्गत बदल्या संदर्भात सुधारित धोरण पाहणार आहोत। प्रस्तावना शासनाने यापूर्वी संदर्भ क्रमांक 1 येथील 15 मे 2014च्या शासन निर्णयान्वये संदर्भ तसेच क्रमांक 2 व 3 वरील दिनांक 2/7/14 व दिनांक 2/1/17च्या शुद्धीपत्रकान्वये जिल्हा परिषदेच्या गट क वर्ग 3 व गट क वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत धोरण निश्चित केले होते। सदर धोरणानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येत होत्या, परंतु शिक्षक संवर्गाची मोठी संख्या, त्यांचे इतर संवर्गापेक्षा असलेल्या कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीबाबत स्वतंत्रपणे वेगळ्याने विचार करून शासनाने संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयातून शिक्षक संवर्गांना वगळण्यात आले असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने बदली प्रणालीद्वारे दिनांक 27/2/2017च्या शासन निर्णयान्वये करण्याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आले। आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करीत असताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन जिल्हा परिषद शिक्षकाचे नव्याने बदली धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासन निर्णय वरील बाबीचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयातून शिक्षक संवर्ग यापूर्वीच वगळण्यात आला असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबत संदर्भ क्रमांक 4 ते 13च्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरण निश्चित करण्यात आले होते। सदरचे संदर्भ क्रमांक 3 ते 13 चे शासन निर्णय अधिक्रमित करून आता जिल्हा परिषद कार्यरत शिक्षक संवर्गातील जिल्हांतर्गत बदल्यांचे धोरण या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे। व्याख्या 1.1 अवघड क्षेत्र परिशिष्ट 1 मध्ये नमूद असणाऱ्या 7 बाबीपैकी किमान 3 बाबींची निकषांची पूर्तता होईल असे गाव, शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल। 1.2 सर्वसाधारण क्षेत्र वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील, म्हणजे ज्या शाळा अवघड क्षेत्रामध्ये येतील त्यासाठी 7 बाबी असणार आहेत, पैकी 3 निकष पूर्ण करणारे गाव किंवा शाळा ही अवघड क्षेत्रात राहतील आणि इतर सर्व शाळा ह्या सर्वसाधारण क्षेत्रात राहतील। म्हणजे अवघड आणि सर्वसाधारण असे 2 क्षेत्र शाळांच्या गावांच्या बाबतीत निवडण्यात आले आहेत। 1.3 बदली वर्ष ज्या कॅलेंडर वर्षात दिनांक 31 मे पर्यंत बदल्या करायच्या आहेत ते वर्ष, म्हणजे ज्या शिक्षकांची बदली करायची आहे त्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी ही 31 मे हे त्या वर्षानुसार ग्राह्य धरण्यात येईल। 1.4 बदलीसाठी निश्चित करावयाची सेवा अवघड क्षेत्रनिहाय व सर्वसाधारण क्षेत्रनिहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा। 1.5 शिक्षक या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषद कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक। 1.6 सक्षम अधिकारी शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम अधिकारी प्राधिकारी म्हणून असतील। 1.7 बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक। 1.8 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग भाग 1 म्हणून गणले जातील। 1.8.1 पक्षघाताने आजारी शिक्षक जसे की पॅरालिसिस। 1.8.2 दिव्यांग शिक्षक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14/1/2011 मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक। मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ, तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत तसे शिक्षक। 1.8.3 हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक।
1.8.4 जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक, डायलिसिस सुरू असलेले शिक्षक. 1.8.5 यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक. 1.8.6 कॅन्सरने कर्करोग आजारी शिक्षक. 1.8.7 मेंदूचा आजार असलेले शिक्षक. 1.8.8 थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक, जन्मजात गुणसूत्राच्या दोषामुळे उद्भवणारे आजार, उदाहरणार्थ मेंटल मेलॅनिक ॲकॅडेमिया MMA, क्लासिकल टाईप व इतर आजार. पालक म्हणजे आईवडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ. 1.8.9 माजी सैनिक तसेच माजी आजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी, विधवा. 1.8.10 विधवा शिक्षक. 1.8.11 कुमारिका शिक्षक. 1.8.12 परित्यक्त्या किंवा घटस्फोटित महिला शिक्षक. 1.8.13 वयाची 53 वर्ष पूर्ण झालेले शिक्षक. 1.8.14 स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा, मुलगी, नातू, नात, स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत. खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक. 1.8.15 हृदय शस्त्रक्रिया झालेले. 1.8.16 जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी, डायलिसिस सुरू असलेले. 1.8.17 यकृत प्रत्यारोपण झालेले. 1.8.18 कॅन्सरने आजारी असलेले. 1.8.19 मेंदूचा आजार असलेले. 1.8.20 थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले. वरील सर्व 1.8.1 ते 1.8.20 हे मुद्दे संवर्ग अधिकारी क्रमांक 1 म्हणजे शिक्षक संवर्ग क्रमांक 1 यांच्याकरता लागू आहे. या मुद्द्यामधून जर शिक्षक हे त्या मुद्द्याशी लागू असलेले असतील तर ते सर्व शिक्षक हे शिक्षक संवर्ग भाग 1 यामध्ये मोडतात. 1.9 विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 पती पत्नी एकत्रीकरण. जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकापासून 30 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षक दर्जा प्राप्त होईल. 1.9.1 पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर. 1.9.2 पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर. 1.9.3 पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर. 1.9.4 पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर. उदाहरणार्थ महानगरपालिका, नगरपालिका. 1.9.5 पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी. 1.9.6 पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक कर्मचारी असेल तर. 1.10 म्हणजे 1.9.1 ते 1.9.6 हे विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 पती पत्नी एकत्रीकरणाकरता वरील 6 मुद्दे लागू आहेत. त्यानंतर बदलीपात्र शिक्षक. बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा 10 वर्षे पूर्ण झाली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा 5 वर्षे पूर्ण झाली आहे असे शिक्षक. तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरायची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील 5 वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात म्हणजे ज्या शिक्षकाची बदली करायची आहे त्या शिक्षकाला 10 वर्षे पूर्ण झाले तर तो बदलीपात्र असेल आणि जर ज्या शाळेहून बदली करायची आहे त्या शाळेसाठी 5 वर्षाची अट शासनाने ठरवून दिलेली आहे. परंतु जर अवघड क्षेत्रात जागा रिक्त असतील तर त्या ठिकाणी 5 वर्षे सेवेची अट ही राहणार नाही. सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव सेवा ज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल. 2. जिल्ह्यातील शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यासाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे. 2.1 जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे. परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची व सर्वसाधारण क्षेत्रात शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिद्ध करतील. 2.2 प्रशिक्षण. जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची 1 दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक हे आयोजित करतील. 2.3 शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे.
2.3.1 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती निश्चित करतील. सदर कारवाई करीत असताना प्रथमतः मान्य उच्च न्यायालयाच्या रीट याचिका क्रमांक 3278/2010 बाबत दिनांक 13/9/2012 व दिनांक 21/11/2012 रोजी झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कारवाई करणे अपेक्षित असल्याने त्या भागातील जागा रिक्त निश्चित करायच्या आहेत. यानुसार जिल्ह्यातील अपेक्षित जागा रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो समप्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षण जागा दाखवण्यात येतील. त्याप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे त्या जागा दाखवण्यात येतील. 2.3.2 समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाही. 2.3.3 अशा प्रकारे शाळानिहाय ठेवायच्या रिक्त पदाची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून जाहीर करण्यात येईल. 2.3.4 शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणाअंतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागावर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही. 2.4 शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे. 2.4.1 शिक्षणाधिकारी प्रथमतः प्रतिवर्षी बदलीस पात्र शिक्षकांच्या सर्वसाधारण तसेच अवघड क्षेत्र याद्या प्रसिद्ध करतील. 2.4.2 तसेच विशेष संवर्ग भाग 1 भाग 2 मध्ये अर्ज केलेल्या शिक्षण याद्या प्रसिद्ध करतील. 2.4.3 उपरोक्त नमूद याद्याबाबत आक्षेप असल्यास याद्या प्रसिद्ध झाल्यापासून 5 दिवसात शिक्षणाधिकाऱ्याकडे याद्यामधील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल. या अर्जावर शिक्षणाधिकारी ते पुढील 7 दिवसात निर्णय घेतील. शिक्षणाधिकाऱ्याच्या निर्णयाने संबंधित शिक्षक समाधान झाल्यास त्याबाबत अपील सदर निर्णयाच्या दिवसापासून 5 दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करता येईल. सदर अपीलावर मुख्य कार्यकारी अधिकारी 7 दिवसात निर्णय घेतील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल. 3. शिक्षकाकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे. 3.1 बदलीस प्राप्त शिक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणुकीसाठी मागवण्यात यावा. खाली सोबत विवरणपत्र दिले आहेत. 3.2 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम त्यांना बदलीने द्यावयाच्या नेमणुकीसाठी देणे आवश्यक राहील. सोबतच्या विवरणपत्र दिले आहे. 3.2.1 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीत यादी नाव असताना बदली नको असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे अर्ज भरावा. 2.3.2 विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस प्राप्त यादीत नाव असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेल्या प्रमाणे अर्ज भरावा. विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी पसंतीक्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासून 30 किलोमीटर अंतरातील अथवा त्या तालुक्यातील असलेल्या शाळांचा पसंतीक्रम द्यावा. 3.3 बदलीस प्राप्त शिक्षकांनी उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास किंवा त्यांना त्यांचे पसंतीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल. बदली प्रक्रिया कार्यपद्धती. 4.1 टप्पा क्रमांक 1 ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त जागा पदापेक्षा कमी पदे रिक्त असल्यास अशा शाळांमध्ये जर बदलीपात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल. तथापि अशा शाळांमध्ये बदलीपात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांना बदलीपात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल. जसे की उदाहरणार्थ एखाद्या शाळेत 10 शिक्षकांचा मंजुरी आकृतीबंदी आहे. मुद्दा क्रमांक 2.3 नुसार त्या शाळेमध्ये शिक्षकांच्या 3 जागा रिक्त ठेवायच्या आहेत. सद्यस्थिती या शाळेत एकच पद रिक्त आहे. त्यामुळे आणखी 2 शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहे. 4.1.1 ज्या शाळेत 3 बदलीपात्र शिक्षक आहेत अशावेळी तेथे 2 बदलीपात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित धरावयाच्या सेवेच्या सेवाज्येष्ठांवर बदली करण्यात येईल व अशा पद्धतीने मुद्दा क्रमांक 2.3 नुसार 3 जागा रिक्त ठेवण्यात येतील. 4.1.2 शाळेत एकच शिक्षक बदलीपात्र आहे अशावेळी त्या एका शिक्षकाची बदली होईल व एकूण 2 पदे त्या शाळेत रिक्त राहतील. म्हणजे समानीकरणाअंतर्गत जे पदं रिक्त ठेवायचे आहेत त्याप्रमाणे त्या शाळेत जे शिक्षक बदलीपात्र असतात त्यानुसार कारवाई होईल आणि तेवढे पदं रिक्त ठेवण्यात येतील. 4.2 टप्पा क्रमांक 2 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या. 4.2.1 टप्पा क्रमांक 1 प्रमाणे कारवाई पूर्ण झाल्यावर सुधारित रिक्त जागांच्या यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या करण्यात याव्या. 4.2.2
विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरूनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेले विवरणपत्र क्रमांक 3 मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील. 4.2.3 विशेष संवर्गातील सेवांतर्गातील विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम विशेष शिक्षकावरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील. 4.2.4 एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमतः बदली अनुदेय राहील. 4.2.5 सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुदेय राहील. 4.2.6 या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यासाठीचे प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यक्रमानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्याच्या पसंतीप्रमाणे एकही शाळा तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने बदली देता आली नाही तर त्यांची बदली होणार नाही. 4.2.7 विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकाला पुढील 3 वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. म्हणजे एकदा तुमची बदली झाल्यानंतर तुम्हाला किमान 3 वर्ष तुमची बदली करता येणार नाही. 4.2.8 विशेष संवर्ग भाग 1 मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल. त्यानंतर 4.3 टप्पा क्रमांक 3 विशेष संवर्ग भाग 2च्या बदल्या. 4.3.1 टप्पा क्रमांक 2 प्रमाणे कारवाई झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग 2 शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग भाग 2 यांच्या बदल्या करण्यात याव्यात. 4.3.2 जे शिक्षक विशेष शिक्षक संवर्ग भाग 2 मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्रमांक 4 मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे. 4.3.3 जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल. 4.3.4 उपरोक्तप्रमाणे पती पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील तरतूद केलेल्या कार्यपद्धती लागू होतील. या तरतुदीप्रमाणे संबंधित बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना 1 एकक 1 युनिट मानून बदलीने नियुक्ती देण्यात येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी 2 जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा 30 किलोमीटर परिसरात 2 जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदमध्ये शिक्षक असतील व एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांचे एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण 10 वर्षे सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल. म्हणजे पती पत्नी जर दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील तर त्यांना एकक युनिट म्हणून त्यांची बदली एका शाळेवर जागा उपलब्ध असल्यास किंवा जवळच्या शाळेवर किंवा 30 किलोमीटर परिसरातील कोणत्याही 2 शाळेवर त्यांची एकक युनिट म्हणून बदली होईल. 4.3.5 30 किलोमीटर रस्त्याचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरचे 30 किलोमीटर अंतराचा रस्त्याचा अंतराळ दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील. 4.3.6 विशेष संवर्ग 2च्या खाली बदलीस घेतल्यास पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. म्हणजे संवर्ग 1 किंवा संवर्ग 2 या शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांना पुढील 3 वर्ष विनंती बदली मागता येणार नाही. टप्पा क्रमांक 4 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या. 4.1 टप्पा क्रमांक 3 प्रमाणे कारवाई पूर्ण झाल्यावर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. तदनंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील. 4.4.2 यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची 3 वर्षाची बदली करायची निश्चिती धरायची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र 1 मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. 4.4.3 सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या त्यांच्या बदलीसाठी पात्र धरावयाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात येतील. 4.4.4 सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुदेय राहील. 4.4.5 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.
4.4.6 बदली अर्ध्या प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंती दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही. 4.5 टप्पा क्रमांक 5 बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती. 4.5.1 टप्पा क्रमांक 1, 2, 3 व 4 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षकांची एक सेवायशता यादी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. 4.5.2 सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुदेय राहील. म्हणजे कोणत्याही संवर्गातील शिक्षकांची बदली होताना तो शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल तर त्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे त्या शिक्षकाला प्राधान्यक्रम देण्यात येईल. 4.5.3 या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु या शिक्षकांची बदली हे ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवायच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील त्याच रिक्त जागावर बदली होऊ शकते. 4.5.4 या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल. 4.5.5 सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 4 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. त्यानंतर सगळ्यात शेवटचा टप्पा 6 विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा. टप्पा क्रमांक 5 पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्रमांक 5 मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंती क्रमामध्ये बदल करण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. टप्पा क्रमांक 5 नुसार सर्वांची सेवायशता व पसंती क्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 5 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंतीक्रम प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाने जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल. कार्यमुक्तीचे आदेश. बदलीने पदस्थापनेने आदेश निर्गमित करताना त्यांमध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा. कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर ते बदली होण्यापूर्वी त्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणाहून त्यांचे वेतन अथवा कोणतेही देयक अदा करू नयेत. बदलीनंतर संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल तर अशा शिक्षकाविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी. इतर धोरणात्मक बाबी. 5.1 शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शासन घेत आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी. 5.1.1 राज्यस्तरावर शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्यासाठी एक नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात येईल. 5.1.2 तांत्रिक बाबीसाठी कार्यक्रम अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. जिल्हा स्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांची जबाबदारी राहील. 5.2 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक शिक्षकाचा पसंतीक्रम दिसेल. शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर संबंधित संगणक यंत्रणेने बदलीच्या पूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपलब्ध करून द्यावी. 5.3 बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दबाव वापरल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम 6/5 चा भंग केला म्हणून ती कृती शिस्तभंगास कारवाईस पात्र राहील. 5.4 विनंती बदलीसाठी कोणतेही भत्ते व पदगण अवधी अनुदेय राहणार नाही. 5.5 प्रशासकीय अथवा विनंती बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती प्रतिनियुक्ती अशा मार्गाने त्यांच्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणी किंवा कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक सोयीसाठी इतरत्र पदस्थापना देऊ नये. या प्रकारचा प्रयत्न बदलीतील अवैधता अनियमितता समजून संबंधित अधिकारी शिस्तभंग कारवाईस पात्र होईल. 5.6 जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक 1 मे ते 31 मे पर्यंत करण्यात याव्या. 5.7 काही शिक्षकांनी जिल्हा परिषद बदल्यासंदर्भात मान्य उच्च व सक्षम न्यायालयात दावा दाखल केला असल्यास अशा प्रकरणात मान्य उच्च न्यायालय वा सक्षम न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सर्वप्रथम अंमलबजावणी करावी व तदनंतर या शासन निर्णयानुसार जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबत पुढील कारवाई सुरू करावी. 5.8 RT ॲक्टनुसार जिल्हा परिषद शाळेमधील कोणत्याही परिस्थितीत 10% जास्त जागा रिक्त ठेवणे शक्य नाही. त्यामुळे समानीकरणाचे धोरण सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी नियमानुसार राबवण्यात येईल याची दक्षता घ्यावी. समानीकरणाच्या जागा निश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी समिती गठीत करण्यात यावी. समानीकरणासाठी कोणत्या जागा निश्चित कराव्यात याबाबत सदर समिती यांनी निर्णय घ्यावा. 5.9 जिल्हा परिषद शिक्षणाच्या होणाऱ्या जिल्ह्यांतर्गत बदल्या प्रचलित संगणकीय प्रक्रिया प्रस्तावित शासन निर्णयामध्ये
दिनांक 1 मे ते 31 मेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे. परंतु त्या व्यतिरिक्त काही अपरिहार्य व योग्य कारणास्तव प्रसूती रजेवर, बालसंगोपन रजेवर, गंभीर अपघातामुळे किंवा इतर बाबी बदली करायची झाल्यास ती बदली न करता प्रतिनियुक्ती करण्यात यावी. सदर प्रतिनियुक्ती ही विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी मान्यतेने करण्यात यावी. प्रतिनियुक्ती करताना खालील बाबीचा विचार होणे आवश्यक आहे. बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर होणाऱ्या रिक्त पदावर प्रतिनियुक्ती करण्यात यावी. त्या ठिकाणी शैक्षणिक अडचण होणार नाही याची खात्री शिक्षणाधिकारी यांनी करावी. एका महिन्यात प्रतिनियुक्ती मागणी करणाऱ्या शिक्षकांचे अर्ज मागवून शिक्षणाधिकारी यांनी यादी तयार करावी. कोणकोणते शिक्षक प्रतिनियुक्ती पात्र आहेत ते ठरवण्याबाबत जिल्हा स्तरावर खालील समिती नियुक्त करण्यात यावी. 1. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन जिल्हा परिषद अध्यक्ष. 2. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सदस्य. 3. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सदस्य. समितीने पात्र ठरवलेल्या शिक्षकांमधून सेवा ज्येष्ठतेने एका जागेसाठी 3 शिक्षकांचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येतील. विभागीय आयुक्त सादर केलेले प्रस्तावातील 1 जागेसाठी 1 शिक्षकाला प्रतिनियुक्ती देण्याबाबत कारवाई करतील. सदर प्रतिनियुक्ती ही 5 वर्षातून एकदा देता येईल. प्रतिनियुक्ती दिल्यानंतर संबंधित शिक्षक पुढील वर्षाच्या बदली 1 ते 31 मे होणाऱ्या प्रक्रियेमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार बदलीस पात्र होईल. प्रतिनियुक्ती दिल्यानंतर त्याची नियुक्ती त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची मूळ सेवा धरण्यात येईल. 5.10 बदल्याबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार. 5.10.1 संगणकीय प्रणालीद्वारे निर्गमित झालेल्या आदेशाच्या विरोधात बदलीच्या अनियमिततेबाबत तक्रार झाल्यास त्याचा निपटारा मुख्य अधिकारी यांच्या स्तरावर झाल्यास संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावर सत्वर न्याय मिळू शकतो. त्यासाठी जिल्ह्याअंतर्गत बदल्यामध्ये शिक्षकांची तक्रार असल्यास सदरच्या तक्रारीची चौकशी करून निवारण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर एक समिती गठन करण्यात येत आहे. सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचा समावेश असेल. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यापासून संबंधित शिक्षकांनी 7 दिवसाच्या आत बदलीबाबत तक्रार असल्यास त्या समितीकडे तक्रार अर्ज दाखल करावा. तक्रारीच्या संबंधित समितीने चौकशी करून 30 दिवसाच्या आत निर्णय घेण्यात यावा. परंतु बदलीबाबत तक्रार तपास असताना गैरसोयीची नियुक्ती म्हणजे बदल्याबाबत अनियमितता नव्हे असे प्रामुख्याने स्पष्ट करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत घोषित करण्यात आलेल्या अनिवार्य रिक्त जागेवर शिक्षकांची समुपदेशनाने नियुक्ती करता येणार नाही, कारण समानीकरणाचे धोरण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आवश्यक आहे. 5.10.2 मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतलेल्या निर्णयाचे समाधान न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या अनियमिततेबाबत विभागीय आयुक्ताकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाच्या आत दाद मागू शकतात. अशा पद्धतीने विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेल्या अपील वजा तक्रारीवर शक्यतो तक्रार प्राप्त झाल्यापासून पुढील 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यायचा आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. 5.10.3 वरीलप्रमाणे बदल्याच्या आदेशाच्या विरुद्ध अपीलीय प्रक्रिया सुरू असताना जर शैक्षणिक वर्ष आरंभ झाले तर विद्यार्थी शिक्षण नुकसान होऊ नये म्हणून अपीलीय प्रक्रियेला बाधा न येता शिक्षकाचे अपीली अधिकार अबाधित ठेवून शिक्षकांना त्यांना नेमून दिलेल्या पदस्थापनेवर हजर होऊन शैक्षणिक कर्तव्य बजावणे बंधनकारक राहील. 5.10.4 विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज भरून बदली करून घेतलेली आहे व त्या शिक्षकाबाबत तक्रार प्राप्त झाल्या आहेत अशा शिक्षकांची बदलीच्या संबंधित संवर्गाच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात यावी. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी 7 दिवसाचा अवधी देण्यात यावा. 5.10.5 अशी पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतलेली आहे अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकांचे निलंबन करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित करावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या संगणक संकेतांक 2021-07-11-47-56-11-20 असा आहे आणि हा डिजिटल साक्षरतेतून निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वरील बदल्यांचा GR हा निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर GR मधून अवघड क्षेत्राचे जे निकष आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत. नक्षलग्रस्त पेसा गाव क्षेत्र असणारे गाव, वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2000 मिलीपेक्षा जास्त गाव, नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे किंवा हिंस्त्र वस्त्र प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगल व्याप्त प्रदेश, वाहतुकीच्या सुविधेचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्याचा अभाव, रस्त्याने न जोडलेल्या शाळा, बस, रेल्वे इतर सार्वजनिक वाहतूक, संवाद छायेचा प्रदेश. संबंधित महाप्रबंधक BSNL यांच्या अहवालानुसार डोंगरी भाग प्रदेश विभागानुसार शासन निर्णयानुसार राज्य मार्गापासून 10 किलोमीटरपेक्षा जास्त दूर अशा प्रकारे 7 निकष असून समितीने यामध्ये जर 3 निकष पूर्ण करणारे गाव असेल
तर ते अवघड क्षेत्र म्हणून घोषित करतील. वरीलप्रमाणे जिल्हास्तर अवघड क्षेत्र ठरवण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समिती अवघड क्षेत्राचे दर 3 वर्षांनी मार्च महिन्यात पुनर्विलोकन करण्यात यावे. यामध्ये सदस्य आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपजिल्हाधिकारी, निवडणूक सदस्य, कार्यकारी अभियंता व जीप बांधकाम विभाग सदस्य, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सदस्य, विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सदस्य आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक सदस्य. त्यानुसार बदली संवर्ग पात्र शिक्षक संवर्ग 1 यांनी कशा प्रकारे अर्ज त्यांचा राहील इथं दिलेला आहे. शिक्षकाचे नाव, शिक्षक जिल्हा परिषद रुजू झाल्याचा दिनांक, कार्यरत शाळेचा पत्ता, सध्या शाळेत कधीपासून कार्यरत आहे, जन्मदिनांक, संवर्ग, बदलीस पात्र शिक्षकांनी घोषित यादीतील क्रमांक आणि मला बदली हवी असेल तर, मला बदली नको असून प्रशासकीय बदली असं पर्याय निवडेल तर अ आणि मला बदली हवी असेल, विनंतीने बदली पाहिजे असेल तर आ पर्याय निवडून सदर शिक्षकाला 30 पर्याय द्यावयाचे आहेत. अशाच प्रकारचा संवर्ग 2 यांचा देखील अर्ज आहे. शिक्षकांचे नाव, जिल्हा परिषद शिक्षक पदावर रुजू दिनांक, जन्मदिनांक, संवर्ग, पदनाम, सेवेचा तपशील, अवघड क्षेत्रात सेवा झाली असेल त्याचा तपशील द्यायचा आहे आणि त्यांना देखील 30 गावांचा प्राधान्यक्रम भरून द्यायचा आहे. त्यानंतर संवर्ग 3 यांना देखील अशा प्रकारचा अर्ज आहे. शिक्षकाचे नाव, जिल्हा परिषद शिक्षक पदावर रुजू झालेला दिनांक, सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता, सध्याच्या शाळेत कधीपासून कार्यरत आहे, जन्मदिनांक, संवर्ग, विशेष संवर्गाचा प्रकार, बदली पात्र यादीत माझे नाव असून मी विशेष संवर्ग असल्याचा मला बदलीतून सूट हवी असेल तर इथं टिक करायची आहे आणि यांना देखील 30 शाळांचा पर्याय द्यायचे आहेत. त्यानुसार अशाच प्रकारे संवर्ग शिक्षक, विशेष संवर्ग शिक्षक भाग 4 यांना देखील अशाच प्रकारचा अर्ज भरून द्यावायचा आहे. शिक्षकांचे नाव, जिल्हा परिषद सेवेत रुजू झालेला दिनांक, सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता, सध्याच्या शाळेत कधीपासून कार्यरत आहे, जन्मदिनांक, संवर्ग आणि पती पत्नी एकत्रीकरण यांचे अंतर, जोडीदार कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता आणि यांना देखील 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरून द्यायचा आहे. उपरोक्त प्राधान्यक्रमांचा माझा विनंती बदलीसाठी विचार व्हावा इथं टिक करायचं आहे आणि 30 किलोमीटरच्या आत असेल तर तसे इथं नोंद त्यांना करायची आहे. अशा प्रकारे जिल्हांतर्गत बदल्याचा शासनाने जो GR काढला या बदल्याविषयी आपण विस्तृत अशी माहिती पाहिलेली आहे. आपल्याला समजले असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.